आज प्रत्येक मराठी माणूस मला जर बँकेनं कर्ज दिलं असतं तर माझा उद्योग उभा राहिला असता हे सरळ सरळ दोष बँकेला देतात आणि स्वतःच्या अपयशाचं भांड बँकेच्या माती फोडतात. बाबांनो, हे तुम्हाला माहितीये का की आपलं चुकतं कुठं आहे? आपण डायरेक्ट एखाद्या उद्योग उभा करण्याचा विचार करतो, एखाद्या टॅक्स कन्सल्टंट कडे जातो, आर्थिक सल्लागाराकडे जातो, त्याच्याकडनं प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून घेतो आणि हा प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन आपण बँक मॅनेजरांकडे जातो आणि अशा परिस्थितीमध्ये बँक मॅनेजर तुमच्या 3 घटक तपासत असतात. तुम्हाला या उद्योगातला असलेला अनुभव, आपलं शिक्षण काय आहे आणि आपली पत काय आहे. या तीनही गोष्टी नवीन उद्योजकाकडे नसतात. पर्यायानं बँक मॅनेजर आपल्याला कुठल्याच पद्धतीचं फंडिंग करत नाहीत. बाबांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही बँकेत कर्ज मागायला जाण्यापूर्वी तुमची आर्थिक प्रोफाईल जी काही आहे ती स्ट्रॉंग ठेवा. तुम्ही एखादा उद्योग तुम्हाला सुरू करायचा आहे, तो घरातल्या घरातनं या उद्योगाला आधी चालना द्या. एक 3.5 लाख रुपयापर्यंतचं टर्नओव्हर तुम्ही त्यामध्ये करा आणि त्यानंतर आपण बँक मॅनेजर साहेबाकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा की मी अशा पद्धतीने याच्यामध्ये सुरुवात केलेली आहे आणि याला आपण पुढचं मार्गदर्शन करावं. बाबांनो, जोपर्यंत तुमची आर्थिक प्रोफाईल स्ट्रॉंग होणार नाही तोपर्यंत या दुनियेतले कुठलेच बँक मॅनेजर आपल्याला फंडिंग करणार नाहीयेत. म्हणून आपल्याला सांगतोय की निश्चित पद्धतीनं जोपर्यंत आपण स्वतःचं उद्योगाची एक आर्थिक प्रोफाईल आपली स्वतःची तयार होणार नाही तोपर्यंत कर्जासाठी बँकेची पायरी चढायचं नाही. एवढंच लक्षात ठेवा. चल चल पुढे गड्या, तुझ्या सोबतीला वाटाड्या.